नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सिलेबस काय असतो, अभ्यासक्रम डिटेलमध्ये पाहणार आहोत. टीईटीचा अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांना एक परीक्षा कधी होणार आहे याबद्दलच्या जो काही शंका आहेत त्या शंका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. मित्रांनो, सखोल अभ्यासक्रम कसा करावा, कंटेंट वाईज कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंत टीईटीचा एवढा सखोल अभ्यासक्रम कोणीही सांगितलेला नाहीये. या पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फायदा होणार आहे. तुम्हाला 100% फायदा करून देणारा हा व्हिडिओ आहे. सर्वांना शेअर तर करा, स्वतः सुद्धा काळजीपूर्वक बघा. एक एक गोष्ट जर तुम्ही क्लिअर करत गेलात तर तुम्हाला ही परीक्षा पास होणं अजिबात अवघड जाणार नाही. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त अभ्यास करत चला. सेल्फ स्टडी करा किंवा मार्गदर्शनाखाली करा. आपले पण क्लास आहेत, शेवटी मी तुम्हाला क्लास बद्दल सुद्धा माहिती सांगणारच आहे. चला, सर्वात प्रथम ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. हे तुम्ही युट्यूब चॅनलला ग्रो अकॅडमी इंग्लिश मध्ये टाकल्या आपला व्हिडिओ दिसून जाईल, किंवा पुंडे सर असं टाका. आणि सिलेबसची पीडीएफ हवी असेल सर्वात प्रथम तर माझ्या या @H पुंडे सर या टेलिग्रामला जॉईन करायचंय. कशाला? टेलिग्राम. तळागाळातील अभ्यासाचा गॅप असणाऱ्या गृहिणी असतील किंवा जे नोकरी करत करत या टीईटी सारख्या शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक भरती सारख्या परीक्षा पास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अर्पण. व्हिडिओला सुरुवात करत आहे विषयानुसार. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचं टार्गेट असतं ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 मार्क मिळवणे आणि कास्टच्या विद्यार्थ्यांनी 83 पर्यंत मार्क मिळवणे. किती पैकी? 150 पैकी. मग या 150 पैकी आपल्याला 83 किंवा 90 मार्क मिळवायचे म्हटल्यानंतर पहिला प्रश्न पडतो, विषय कोणते आहेत? मग मित्रांनो, आपण जातो, अंकगणित आहे, मराठी आहे, बालमानसशास्त्र आहे किंवा परिसर अभ्यास आहे. या 5 विषयामध्ये आपल्याला इंग्रजी आहे. अशा 5 विषयामध्ये आपल्याला मार्क मिळवायचे असतात 90. प्रत्येक विषय तुम्हाला सुद्धा माहित आहे, प्रत्येक विषय हा 30 गुणासाठी आहे. पण अंकगणिताचं किंवा एकच पुस्तक वाचून 90 गुण मिळणार आहेत का? प्रत्येक विषयातून थोडे थोडे मार्क मिळवायचे. ती मार्कची स्ट्रॅटेजी सुद्धा आपण अवलंब करायची. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीपासून बघू की मराठीचे प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले जातात. बघा, पहिला विभाग वाईज मराठी करा. पहिला विभाग आहे मराठीचं व्याकरण. काय विचारलं जातं? मराठीचे शब्दसंग्रह कोणत्या घटकावर येतात? आता लक्षात घ्या मित्रांनो, एवढे घटक सातत्यपूर्ण दरवर्षी टीईटीला विचारलेले आहेत आणि हा आहे आपला रिअल सिलेबस. मराठी व्याकरण 1 ते 10वी पर्यंतची काठिण्य पातळी. मग काय नेमकं करणं गरजेचं आहे आपल्याला लक्षातच येत नाही आणि त्यावेळेस आपली धांदल उडते आणि सोप्या विषयामध्ये सुद्धा आपण टार्गेट पर्यंत मार्क घेऊ शकत नाही. साधारण या मराठीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 27 तरी मार्क मिळवणं आवश्यक आहे. किती पैकी? 30 पैकी. आणि हेच कंटेन करा, एवढेच कंटेन करा मित्रांनो, बस. काय करायचं? एवढेच कंटेन करायचे, बस. त्याच्यावर तुमचे प्रश्न असणार म्हणजे असणार. परीक्षेमध्ये 100% असणार मित्रांनो, 100%. तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा क्लासचा विद्यार्थी असाल, पण त्या शिक्षकाला सांगा हे कंटेन करा आणि तो शिक्षक कंटेन जर घेत असेल तरच तुम्ही परीक्षा पास होणार आहात. मी तर आमच्या सगळ्या स्टाफला सांगितले की विद्यार्थ्यांना लागतंय तेच शिकवा, कारण विद्यार्थ्याकडे काळ कमी आहे आणि विद्यार्थ्याला एक चांगला विश्वास द्या, परीक्षा नक्की ते पास होतील. त्याच्या पलीकडे काहीच नाही. आत्मविश्वास, कंटेन वाईज अभ्यास आणि विद्यार्थ्यांना मिळवणाऱ्या ट्रिक्स जर दिल्या, या परीक्षेमध्ये मित्रांनो लाखो करोड रुपये देऊन सुद्धा परीक्षा पास होत नाहीत लोक. आपण फक्त या कंटेनचा अभ्यास करून परीक्षा पास करण्याची 100% हमी देतो. आरामशीर परीक्षा पास होतील विद्यार्थी. कंटेन बघा, मराठीच्या शब्दाच्या जाती या घटकावर सातत्याने 3-4 क्वेश्चन आहेत. वर्णमाला 1-2 क्वेश्चन, संधी विग्रह 1-2 क्वेश्चन किंवा 1 क्वेश्चन, प्रयोग विचारलाय, समास विचारलाय, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण म्हणजे वाक्य शुद्धीकरण करणे, त्याच्यामध्ये विरामचिन्ह व्यवस्थित वापरलेत का, वाक्यातील शब्द व्यवस्थित आहेत का, काना, मात्रा, वेलांटी बघा पेपरमध्ये विचारले का. मला कमेंट मध्ये सांगा जे विद्यार्थी पेपर बघितलेत
हे क्वेश्चन आले होते का रे? वाक्य शुद्धीकरण, वाक्याचे प्रकार, विराम चिन्ह, शुद्ध वाक्य तयार करा किंवा शुद्ध शब्द ओळखा, याच्यावर प्रश्न आलेला आहे का? मागचे पेपर काढून बघा मित्रांनो. याच्यात जर काही खोटं असेल चॅनलला डायरेक्ट अनसबस्क्राईब करून टाका, जागेवरच करून टाका. कारण एवढी मेहनत घेतली आहे, मागच्या 7 पेपरचा अभ्यास करून कोणत्या घटकावर सातत्यपूर्ण प्रश्न विचारले, ते घटक मोजके विद्यार्थ्यांना कसं काय देता येतील, हेच काम करते ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून मित्रांनो. च्या पलीकडे साधारण याच्यावर 15 क्वेश्चन जर विचारले तर तुमचे 10 क्वेश्चन या घटकावर अवलंबून आहे, किंवा कधी कधी तुमचे 20 क्वेश्चन या घटकावर अवलंबून आहेत, 10 क्वेश्चन या घटकावर अवलंबून आहेत. म्हणजे व्याकरणामध्ये 2 भाग केलेले आहेत आपण, एक तर शब्दसंग्रह किंवा मराठी व्याकरण. मराठी व्याकरणात समास विचारतात, त्यानंतर प्रयोग विचारतात, संधी विचारतात आणि शब्दाच्या जातीवरील अनेक प्रश्न असतात. मग लक्षात घ्या, म्हणीमध्ये काय विचारलं जातं, शब्दसंग्रहामध्ये काय विचारलं जातं. म्हणी विचारतात, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसिद्धी, अलंकार, न चुकता हे 2 घटक असतात मित्रांनो. उतारा वाचन, कविता संग्रह किंवा एखादा उतारा दिला जातो त्याच्यावर 4-5 क्वेश्चन विचारले जातात. हे 5 प्रश्न आपल्याला जाग्यावरच प्रश्न, म्हणजे उतारा वाचायचे, निरीक्षण करायचे, उत्तर द्यायचे. म्हणजे तुम्हाला केस स्टडी किती जमते याच्यातून लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर इतर घटकामध्ये तुम्हाला काही बारीक सारीक गोष्टी, पत्रलेखनावर प्रश्न असतील, तेव्हा वाक्य प्रत्ययकरण असेल, वाक्य विश्लेषण असेल, यावर प्रश्न आलेले आहेत. केस स्टडीवर जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. लॉजिक बेस्ड विश्लेषणात्मक माहिती किती आहे शिक्षकाला हे पाहण्याचं याच्यामध्ये काय करत असतात, विचार करूनच तसे क्वेश्चन टाकलेले असतात. आणि साधारण तुम्हाला 27 मार्कापर्यंत या विषयामध्ये मार्क मिळवता येतात. टॉपिक वाईज व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. मार्गदर्शन मिळवलात तर 27 मार्काची इकडून हमी असेल मित्रांनो, बरोबर. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक सुद्धा मी तुम्हाला पुढे देणारच आहे. त्यानंतर आपला विषय अवघड जाणारा, आणि याच्याशिवाय तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये शिक्षकच होता येत नाही. आता किती लोकांना अवघड जाते मला नक्कीच कमेंट करून सांगा किंवा व्हॉट्सअप करून सांगा, सर मला गणित अवघड जाते. या नंबरवर व्हॉट्सअप करून सांगा. तुमचं गणित गॅरंटेड सोपं होणार. माझे व्हिडिओ बघा, लाईव्ह क्लासमध्ये जाऊन विश्वास पटला, शिकवलेलं समजलं तरच मित्रांनो मला व्हॉट्सअप करून सांगा, सर मला गणिताचा क्लास लावायचे किंवा सर्व विषयाचा क्लास लावायचे. अगदीच महिन्याच्या रिचार्ज पेक्षा कमी फीस आकारून आपण बॅच चालू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप करा. जास्त जाहिरात करत नाही, विद्यार्थीच सांगतील. माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत, मास्तर कसं शिकवतोय एकदा कमेंट मध्ये सांगा. कारण अफवा आणि बदनामीच्या सुरामध्ये विद्यार्थ्यांनी साथ दिली, म्हणून विद्यार्थी मित्रांनो अजून सुद्धा स्टँड आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. आणि जोपर्यंत शिक्षक होत नाही तोपर्यंत मार्गदर्शन करतच राहणार. कारण माझ्याकडून घडणारा एक समाजातील अमूल्य ठेवा, अमूल्य ठेवा. 3च गोष्टी महत्वाच्या आहेत, आई वडील गुरु. आणि तो गुरु आपल्या क्लासच्या माध्यमातून घडतोय मित्रांनो. मग त्याच्यासाठी काही पण आणि कितीही खोलापर्यंत जाऊ द्या प्रश्न, तुमचे प्रश्न सुटलेच पाहिजे. शिक्षक पात्रते परीक्षेला बुद्धिमत्ता सुद्धा येतं, भूमिती सुद्धा येतं आणि अंकगणित सुद्धा विचारतात. आणि हे टॉपिकवर सातत्यपूर्ण प्रश्न विचारलेले आहेत. ट्रिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गोडी निर्माण करून सर्वात मोठा आत्मविश्वास देत असताना विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच पॉवर निर्माण होते आणि विद्यार्थी खटाखट प्रश्न सोडवायला लागतो. न चुकता क्लासचे विद्यार्थी जेवढे आहात तेवढ्यानी कमेंट आल्या पाहिजेत. बास, नाव कुणाचं गाजलं पाहिजे, शिक्षक होणाऱ्या शिक्षकांचं. क्लासवाले तर काय रे, आज माझी मार्केटिंग केली की जास्त मुलं येतात, दुसरा कोणी मार्केटिंग मध्ये आला त्याच्याकडे जास्त जातात. पण क्वालिटी जिथे भेटते ते महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही डायरेक्टली आपल्याला कमेंट करून सांगू शकता क्लास कसा आहे. संख्यावरील क्रिया या घटकावर मित्रांनो, संख्यावरील क्रिया या घटकावरील 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे स्थानिक किंमत, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, मध्यमान, भूमितीय मध्य, श्रेणी या घटकावर 3-4 क्वेश्चन असतात. इट इज बेसिक, आणि बेसिक क्रियावर 4-5 प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात, लक्षात घ्या. त्यानंतर लसावी मसावीवर साधारण 1 किंवा 2 क्वेश्चन येतातच.
पेपर 1 असू द्या, 2 असू द्या, मॅथ सायन्स असू द्या, किंवा फर्स्ट पेपरला कंपल्सरी मॅथ असू द्या, 1-2 क्वेश्चन विचारलेले आहेत. शेकडेवारी विचारले, नफा तोटा काय विचारले, गुणोत्तर प्रमाण, काळकाम वेग, रेल्वेवरील उदाहरणं दरवर्षी पहा. पेपर काढून बघा मित्रांनो, मी खोटं बोलतोय, पेपर काढून बघा आणि तो टॉपिक अगोदर करा, सेल्फ स्टडी करा, कसेही स्टडी करा मित्रांनो. मला माझ्या क्लास पेक्षा युट्यूबवरील सर्व विद्यार्थी पण महत्वाचे आहेत तेवढेच, कारण त्यांना योग्य डायरेक्शन भेटलं पाहिजे. सेल्फ स्टडी करताना सुद्धा हे टॉपिक आधी करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल या विषयामध्ये, लक्षात घ्या. वाटलं तर स्क्रीनशॉट मारा, जागेवर स्क्रीनशॉट मारून घ्या. गणितीय क्रियामध्ये मध्यमान, भूमिती मध्य, चतुर्थ प्रमाणपद काढा, यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. मॅथ मध्ये, अंकगणितामध्ये अशा प्रकारचे टॉपिक विचारलेले आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता सुद्धा विचारलेला आहे तुम्हाला टीईटीला, लक्षात घ्या. कोणते घटक आलेले आहेत सातत्यपूर्ण? संख्या सिरीज. म्हणजे साधं उदाहरण मित्रांनो असं देतात की 5 दिले, इथं काय दिले? 5 दिले, इथं 10 दिले, इथं 17 दिले, येणारी संख्या कोणती? मग डॉट आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 4चा वर्ग, सॉरी 2चा वर्ग प्लस काय केले? 1 केले. 3चा वर्ग प्लस 1 केले. 4चा वर्ग प्लस 1 केले. 5चा वर्ग प्लस 1 म्हणजे इथे 26 येणार आहे. अशा संख्या सिरीज दिलेले आहेत. मग इथे आपल्याला लगेच डॉट लक्षात आलं पाहिजे, संख्या सिरीजवर विचारलेला प्रश्न आहे, कारण बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये. मग संख्या सिरीजवर एखादा क्वेश्चन, आकृत्या मापनवर एखादा क्वेश्चन, वैवारीवर 100% क्वेश्चन, आरसा प्रतिमा याच्यावर क्वेश्चन, आरसा प्रतिमा आणि पाणी प्रतिमा असे दोन्ही विचारलेत बरं का. पाण्यामध्ये एखादी गोष्ट कशी दिसते, आरशामध्ये एखादी गोष्ट कशी दिसते, यावर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. कालमापन या घटकावर क्वेश्चन आलेला आहे. वारगाडा 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 बघा एकदा पाहून तुम्ही. घड्याळीवर क्वेश्चन आहे आणि न चुकता नाते संबंध, कारण शिक्षकाला नाते कळली पाहिजे, त्यासाठी नाते संबंध सुद्धा टाकलेला आहे. आता जिओमेट्रीवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, आणि विशेष करून जिओमेट्रीमध्ये साधारण 6वी 7वी 8वी या वर्गातील प्रश्न आहेत. वर्तुळ आहे, चौकोन आहे, आयत आहे, त्रिकोण आहे, वृत्तचिती आहे, गोल आहे, इष्टिकाचिती आहे, घनफळ आहे, एवढे टॉपिक विचारलेले आहे. याच्यामध्ये इष्टिकाचिती आणि घनफळ टाकलं नाही मी, बरोबर. इष्टिकाचिती विचारले, घनफळ विचारले, गोल विचारलंय, वर्तुळ सुद्धा विचारले, चौकोनावर प्रश्न आहे, आयतावर आहे, त्रिकोणावर आहे, अंश विचारलेत कधी कधी. याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत. पेपरचा पॅटर्न असं ठेवतात शक्यतो 15 क्वेश्चन याच्यावर, 10 क्वेश्चन याच्यावर, 5 क्वेश्चन याच्यावर, बस. 30 क्वेश्चन पैकी तुम्हाला साधारण या विषयामध्ये सुद्धा 20 प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे, एवढं डोक्यात ठेवा. आणि क्लास लावला तर मित्रांनो शेवटचा विद्यार्थी 27 पर्यंत असेल आपला. 27 प्रश्न क्रॅक झाले पाहिजेत किंवा आउट ऑफच. ज्यांचं मॅथ चांगलं आहे, आकलन चांगलं होते, अध्यापन करणारा योग्य व्यक्ती आहे, आउट ऑफ सुद्धा मार्क येतील. ज्यांचं मॅथ वीक आहे तर तो 27 मार्कापर्यंत पोहोचेल. मागचे 27, हे 27, 27 दुनी 54 मार्क इथे झालेले आहेत. चला, त्यानंतरचा महत्वाचा विषय कोणता आहे? त्यानंतरचा महत्वाचा विषय आहे आपला बाल मानसशास्त्र. तर या घटकामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, प्लीज स्क्रीनशॉट मारा. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. मारला? चल, आता मित्रांनो बालमानसशास्त्र म्हटलं की डोक्यात मुंग्या येतात, पायाला घाम येतो, हाताला सुद्धा घाम येतो आणि दरदर घामा गुम होतो आपण. जास्त अवघड विषय नाही, जबरदस्त विषयाची तयारी कशी करायची, कोणते कंटेन करणं गरजेचं आहे ते सांगतो. सर्वात महत्वाचं, पुस्तक हुडकत हिंडायचं नाही, डीएड बीएड ला झालेले पुस्तक वाचायचं बस. डीएड बीएड ला मानसशास्त्राचे जे काही विषय होते आपल्याला तेच रेफर करायचे. तुमचे प्रश्न यू सुटतील, यू म्हणतो यू. आणि विद्यार्थ्यांना काय केलंय आपण, 1000 प्रश्न डायरेक्ट दिलेले ऍपच्या माध्यमातून. पुढे काय केलेलं आहे, शिक्षक तर शिकवायला आहेतच, त्यात काय विषय नाही, बरोबर. हे कंटेन करणं गरजेचं आहे. कोणते? अध्ययन, प्रक्रिया व स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्यापक महत्व, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, इथे व्यक्तिमत्व करा, प्राणी व त्यावरील प्रयोग व शास्त्रज्ञ, कोणत्या प्राण्यावर कोणत्या शास्त्रज्ञांनी कसा प्रयोग केला हे पण अभ्यासणं गरजेचं आहे.
बालकाच्या विकासाचे टप्पे, बरं का. पुढे बघा, बालकाचा बुद्धिआंक, यावर गॅरंटेड एक प्रश्न असतोच बघा दरवर्षी. साधारण आहे, उच्च पातळीचा आहे, हुशार आहे, अतिहुशार आहे, कमी हुशार आहे, यावर घटकावर प्रश्न असतोच. बालकाच्या मनाचा अभ्यासशास्त्र, विकासाचे टप्पे, उपपत्त्या विचारल्या जाते. काय उपपत्त्या, अध्ययन प्रक्रिया विचारली जाते, अध्ययनावरील परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता विचारली जाते. बुद्धिमत्ता म्हणजे बालकाची बुद्धिमत्ता, अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व व इतर घटक. अध्यापकाचे व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असावं, त्याचे पैलू, त्याचे वैशिष्ट्य आणि शिक्षकाला बदल घडवण्यासाठी केलेला अध्ययन अध्यापनामधील जो काही बदल असतो तो बदल मांडण्याची प्रक्रिया असते आणि त्यानुसार तिथे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला काय सांगितले, जे डीएड बीएड ला केलेले मानसशास्त्राचे पुस्तक प्लस 1000 प्रश्न मागचे सोडवणं गरजेचं आहे. तरच या घटकामध्ये आपल्याला साधारण 20 मार्क मिळवायचे मित्रांनो. 20 आरामशीर अभ्यास केला तर 25+ पर्यंत जाणार आहात. किती? 25+ पर्यंत जाणार आहात, गॅरंटीड. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. विषय घ्या कोणता आहे, आपल्या सर्वांची इंग्रजी. स्क्रीनशॉट मारून घ्या, याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारा म्हणजे तुमच्याकडे जतन राहील. काय काय विचारले रे आतापर्यंत, काय काय विचारलेलं आहे, कोणत्या घटकावर भर दिलेले पहा. चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन एरर, प्रीपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच, सेंटेन्स एरर, एखाद्या सेंटेन्स मधलं एरर, आणि मिसमॅच, स्पेलिंग मिसमॅच म्हणजे स्पेलिंग बरोबर आहे की चूक, म्हणजे शुद्ध शब्द ओळखा, मराठीमध्ये विचारलेलं आहे. वर्ड्स मध्ये सिमिलर वर्ड समानार्थी शब्द, ऑपोजिट वर्ड जे की विरुद्धार्थी शब्द, फ्रेज विचारलेले आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेले आहेत, पंक्च्युएशन विचारलेलं आहे, लेटर रायटिंग एक विचारलं जातं, एसे रायटिंग विचारलं जातं, पोएट्री दिली जाते, त्यावर क्वेश्चन विचारतात. एसे वरले टाकायचे राहिले मित्रांनो, एसे वर साधारण 3 ते 5 क्वेश्चन असू शकतात. किती? 3 ते 5 क्वेश्चन असू शकतात. आता या घटकामध्ये बस जास्त मिळवायचे नाहीत आपल्याला, इथं जायचे 15 ते 20 या दरम्यान मार्क मिळाले पाहिजे. किती? 15 ते 20, निम्म्यापेक्षा जास्त मिळवा, आणि 20च्या पुढे गेला तर बेटरच आहे. 20 पेक्षा कमी मिळवू नका किंवा 15 पेक्षा कमी मिळवायचे नाही ते. चला त्यानंतरचा नेक्स्ट विषय आहे काय रे, आता हे विषयच आहेत, विषयाचे नावच आहेत, आणि याचा अभ्यास कसा करायचा, पहा मित्रांनो. याचा अभ्यास करताना भरपूर जणांना भरपूर अडचणी येतात. याच्यामध्ये विषयच आहेत भरपूर, बरोबर. ज्यांचं मॅथ सायन्स आहे, सायन्स मध्ये साधारण 20 गुणापर्यंत जायचे तुम्हाला. मॅथ सायन्स आहे ना, त्यांना मॅथ सायन्स म्हणल्यावर बॅकग्राऊंड तसंच असतं. ते आता परिसर अभ्यासामध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये हे सर्वच विषय असतात मित्रांनो. परिसर अभ्यासामध्ये सुद्धा विज्ञानाचे क्वेश्चन आलेले आहेत, साधारण 3, 2, 4, 3, एखादा किंवा 2. माहितीचा अधिकार 1-2 क्वेश्चन विचारलेले आहेत. पर्यावरण घटकावर 4 ते 5 क्वेश्चन विचारलेले आहेत. इतर चालू घडामोडी 3 ते 4 क्वेश्चन विचारलेली आहेत. लक्षात आलं? विज्ञानावर परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचं सांगतोय, परिसर आणि सामाजिक असं ठेवलेलं आहे. मग या घटकामध्ये विज्ञानवाल्यांनी 20 गुण मिळवायचे आणि परिसरवाल्यांनी 10 गुण बी मिळाले तर बस झाली, पास होतात तुम्ही आरामशीर. पुढे सांगतो मी कसं होतात ते पण सांगतो. 10 क्वेश्चन जरी तुमचे या विषयात बरोबर आले तरी तुम्ही आरामशीर पास होता, ते सांगतो, लक्षात घ्या. मराठीमध्ये आपण 27 गुणापर्यंत पोहोचणार आहोत. अंकगणित मॅथ मध्ये साधारण 25च पकडू, 27 नकोच, ठीक आहे. त्यानंतर मराठी इंग्रजीमध्ये 16च मार्क पकडू आपण. किती? 16 मार्क पकडले. बाल मानसशास्त्र मध्ये बाल अँड सीडीपी मध्ये 25 मार्क मिळवले. किती?
25 मार्क मिळवले. आणि या विषयामध्ये परिसर अभ्यासामध्ये या विषयामध्ये मी जास्त नाही 8च मार्क पकडतो. टोटल करा 90 क्रॉस होतात का? आरामशीर व्हायलाच पाहिजे. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 5 23, 23 आणि 8 41 ला 1 हाचेली 4, 4 आणि 2 6, 7 8 9 10 11. अरे किती शुभ आकडा झाला 111. आता या विषयामध्ये का कमी पकडतोय लक्षात घ्या. या विषयामध्ये का कमी पकडतोय? विषय पहा रे. शक्य आहे का अभ्यास करणं? याच्या प्रॉपर नोट्स सुद्धा आपल्या ऍपवर आहेत. प्रॉपर नोट्स सुद्धा देतो. माझा परत एकदा संपर्क क्रमांक देतो. प्रॉपर नोट्स म्हणजे साधारण तुम्हाला या विषयात 25 पर्यंत पोहोचायची हमी असेल. किती? 25 मार्क मिळवण्याची हमी असेल. आता सामाजिक शास्त्रवाले बघा, लक्षात घ्या. सामाजिक शास्त्र व्हिडिओ बघणारे डिटेल मध्ये सांगतो. सामाजिक शास्त्र टीईटी पास करायचे. मराठी 27 अंकगणित नसतंच. इंग्रजी 20 पर्यंत पोहोचा. किती? 20 पर्यंत. त्यानंतर मराठी इंग्रजी लँग्वेज झाल्या. बालमानसशास्त्र 25 मार्कापर्यंत पोहोचा. किती? 25 मार्कापर्यंत पोहोचा. आता सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला पर्यायच नाही, तुम्हाला नोट्स वाचावेच लागतात. हे सर्व विषय वाचावेच लागतात. आणि सामाजिक शास्त्रामध्ये साधारण 60 पैकी निम्मे मार्क घेण्याची तयारी ठेवावी लागेल, म्हणजे 30. 7 आणि 5 12 ला 2 हाचेले 1, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 102 मार्कापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. त्याच्यामध्ये अजून तुम्ही 4-5 मार्काच कमी घेतला तरी चालेल, कारण 90 क्रॉस झालं म्हणजे विषय मिटलेला आहे. म्हणजे तुमची अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आपल्याकडे सामाजिक शास्त्राच्या सुद्धा नोट्स उपलब्ध आहेत. मित्रांनो, कुणाचेही लेक्चर अटेंड करायची गरज नाही, कारण लेक्चरमध्ये एका तासामध्ये एकच कंटेंट कव्हर होईल. नोट्स मध्ये एका तासामध्ये तुम्ही 2 मार्क तरी मिळवू शकता. 2 मार्क तरी. कारण आपण काय केलंय, याचं 12,000 प्रश्नांचं संग्रह एकत्रित केलेलं आहे. किती? 12,000. आणि मागच्या पेपरला साधारण सामाजिक शास्त्राचे 50 क्वेश्चन, 60 पैकी 50 क्वेश्चन आपल्या नोट्स मधून आले होते. जशाला तसे. जशाला तसे. विश्वास नसेल तर क्लासच्या विद्यार्थ्यांना विचारू शकता तुम्ही कमेंटच्या द्वारे. नोट्स कसे आहेत ते तुम्हाला उत्तर नक्कीच देतील. त्यापुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासचं वैशिष्ट्य काय आहे थोडक्यात सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. आपला क्लास आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड. म्हणजे एखाद्याला लाईव्ह सेशन अटेंड करायला टाइम नसतो, त्यांच्यासाठी रेकॉर्ड सुद्धा दिले जाणार आहे. त्यासोबत ई नोट्स असतील. पीवायक्यू क्वेश्चन प्रॅक्टिस असणार आहे. म्हणजे मागील क्वेश्चन प्रॅक्टिस असणार, प्रश्नांचं विश्लेषण सखोल होणार आणि त्याच्यामधून निर्माण होणार ते यश, सक्सेस. हे आपलं वैशिष्ट्य आहे. क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार. पहिलं वाक्य, किती पण वेळेस पाहता येणार. किती वेळेस पहा. तुमच्या व्हॅलिडिटी मध्ये किती वेळेस तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता. सर्व विषय कव्हर केले जाणार. जे काही मी सांगितले ते सर्व कंटेंट विषय कव्हर केले जाणार. सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार ऍपवर. सर्व विषयाच्या नोट्स ऍपवर दिल्या जाणार. विषयानुसार शिक्षक असणार. आता मी स्वतः एकटाच दिसतोय तुमच्या पुढे, पण विषयानुसार शिक्षक असणार. विषयानुसार तयारी करून घेतली जाणार आणि पास होण्याची 100% हमी दिली जाणार. आणि मित्रांनो, हा संपर्क क्रमांक माझा व्हॉट्सअप आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता. हा स्क्रीनशॉट मला पाठवा, तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल. हा स्क्रीनशॉट मला पाठवून द्या, तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल. मित्रांनो, मला सांगा, टीईटी मध्ये काय बाकी राहिले का? मग कसली वाट बघताय? मग करा व्हॉट्सअप, मिळवा डिस्काउंट, लावा क्लास, लागा तयारीला. फक्त माझ्याकडे अभ्यास करायचा असेल तरच क्लास लावा, अदरवाईज येऊ पण नका. क्लास, अभ्यास, सक्सेस. क्लासचं मार्गदर्शन, तुमची एक स्वतःची स्ट्रॅटेजी आणि सक्सेस मिळवायला कुठलीच हरकत राहणार नाही. आणि येत्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, यशाशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर आजच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा क्लास हा
हंगामी क्लास नाही. आली टीईटी 4-5 मास्तर आणायचे, चला शिकवा पोरांना, आणा बरोबर, त्याला टीईटीचं ट पण कळत नाही. असं नाही. आजपासून आहे मित्रांनो, सातत्य पाळणं. 2021 पासून आतापर्यंत कोणत्या दिवशी क्लास बंद नाहीत. टीईटी, टेट एक्झाम, सीटीईटी एक्झाम सर्व विषय तुम्हाला शिकवले जातात. फक्त मीडियम म्हटलं तर मराठीमध्ये शिकवणारे टीचर लोक आहेत आपल्याकडे. मराठीमध्येच शिकवणारे टीचर लोक आहेत. आणि जाता जाता एकच सांगतो, तुमच्या एरियामध्ये जर शिक्षक झाला असेल तर त्याला एकदा विचारा, मार्गदर्शन कुठून मिळवला होता. ते ग्रो अकॅडमी म्हणून अकॅडमी आहे, त्याचे काही व्हिडिओ बघितले होते का, एवढे विचारा आणि त्यानुसार जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब, शेअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. परीक्षा कधी होणार याबद्दल तुमचा प्रश्न असेल तर परीक्षा जर म्हटलं फॉर्म येतील, मे पर्यंत फॉर्म येतील, पण परीक्षा ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यातच होण्याची संधी आहे. कारण एमपीएससीचं शेड्यूल आहे, युपीएससी आहे, एमपीएससी राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, सर्व रविवार बुक आहेत. त्यामुळे कोणता रविवार सापडत नाही. जेव्हा आपल्याला रविवार सुट्टा भेटेल तेव्हाच आपली परीक्षा, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर. हे डोक्यात ठेवून अभ्यासाला लागा. परीक्षा जवळ आली आहे. कुठंतरी सर्च करता गुगलला, डेट कुठली तरी दिसते, चुकीचं आहे. आपल्याकडे योग्य माहिती आणि अपडेट दिलं जातं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, सबस्क्राईब, शेअर. धन्यवाद.